नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित मृत्युंजयाचा आत्मयज्ञ. अखेर मनात आलेले विचार झटकून ते आत जेवायला गेले. वाटच पाहत होते. ते पाटावर बसले. तुमच्या आवडीची मेथीची पातळ भाजी केली आहे, त्याच म्हणाल्या. कधी पाहावं तर स्वारी विचारात. आपण एवढ्या आवडीने आठवणीने करावं कुठे काही कौतुकच नाही. बाबांना खालच्या मजल्यावर भाजी पाठवली तर उद्या 10 वेळा म्हणतील, बाळभाऊजी म्हणतील, पण ह्यांचं मात्र जेवणात लक्षच नसतं. माई हिरमुसल्या. तात्यांच्या ते लक्षात आलं. माई, भाजी संपवताना चांगली झाली म्हणायचंच राहून गेलं. बाजरीची भाकरी, मेथीची भाजी, लसणाची चटणी असा फक्कड बेत तुम्हीच बनवावा. माई मनातून प्रसन्न झाल्या, पण म्हणाल्या, असू द्या असू द्या. विश्वासने जेवायला सुरुवात केली आणि तो लगेच म्हणाला, तेव्हा कुठे लक्ष होतं तुमचं? विश्वास कुठे कुठे तात्यांना शोधलं ते सांगत होता. जेवणं झाली. माईंनी ताट घेऊन त्यात आपलं जेवण वाढून घेतलं, परंतु त्यांचे डोळे पाणावले होते. तात्यांच्या लक्षात आलं, परंतु ते बोलले नाहीत. उठून बैठकीत आले. विश्वास आपल्या खोलीत गेला. समाजात आज भौतिक विज्ञाननिष्ठ विकासाच्या योजना आखल्या जात आहेत. नको त्या रूढीविषयी कोणीच बोलत नाही. त्यांना प्रश्न पडला, आजकाल मन असं अस्वस्थ का होतं? हाही प्रश्न त्यांना पडला होता. कदाचित युद्धाचे कृष्णमेघ आता भारतापर्यंत पोचतील अशी लक्षणं दिसू लागली होती. त्यात सुभाषचंद्र बोस जपानला होते. युद्ध अटळ आहे असा संकेत त्यांच्याकडून मिळाला होता. युरोप, आशिया यामध्ये होणाऱ्या या युद्धात मित्र राष्ट्र, शत्रू राष्ट्र सामील होती. यावेळी मागील पहिल्या युद्धाप्रमाणे हिंदी सेनेला ब्रिटिश आदेश देईलच. अशा वेळी पहिल्या महायुद्धाच्या वेळी स्वातंत्र्यासाठी एवढी जागृत नसलेली हिंदी सेना तयार झाली. त्या हिंदी सेनेला इंग्रजांशी युद्ध करणं इतकं कठीण नाही हे निश्चितच कळेल. त्यानिमित्ताने सबल हिंदी सेना तयार व्हावी. त्याचं सबलीकरण, संघटन करताना स्वदेश रक्षावा हा मंत्र त्यांच्या कानात टाकावा, मनात टाकावा. मंत्राचा अर्थ कालांतराने सिद्ध होईल असं त्यांच्या मनात आलं. ते पहिलं महायुद्ध 1914 ते 1918 चाललं. त्यात 9 लाखांवर सैनिक तर 7 लाख नागरिक मरण पावले. असा अमानुष संहार पुन्हा होणार नाही असं वाटलं होतं. परंतु ते युद्ध संपून 1939ला दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात होईल असं वाटलं नव्हतं. माणसाचा साम्राज्यवाद, सत्तालोलुपता, युद्धप्रवृत्ती कधी संपत नाही. खरं तर प्रत्येकाने आपल्या देशाच्या सीमा प्राणपणाने सांभाळल्या तर युद्ध होतीलच कशाला. जर्मनीने पोलंडवर केलेल्या हल्ल्यामुळे हे युद्ध सुरू झालं. यानंतर फ्रान्स, युनायटेड किंगडम, इतर राष्ट्रांनी जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारलं. सुरू झालं दुसरं महायुद्ध. आता भारतातल्या हिंदी सेनेला युद्धात अपरिहार्यपणे भाग घेणं आलंच. ते विचार करीत असताना माई हलकेच येऊन म्हणाल्या, मध्यरात्र होत आली आहे. तात्या उठले. अखंड बसून त्यांची पाठ दुखायला लागली होती. अतिश्रम त्यांना आता सहन होत नव्हते. मस्तकावर हात ठेवून आडवे झाले. शेवटी युद्ध हाच एकमेव पर्याय असावा. अधिराज्यासाठी, स्वातंत्र्यासाठी आता मात्र झोपायलाच हवं. त्यांनी गणिताचे उलटे पाढे म्हणायला सुरुवात केली आणि हलकेच निद्रा त्यांच्या डोळ्यात उतरली. पहाटेच त्यांना जाग आली. 4 तास केवळ झोप झाली असावी. डोळे चुरचुरत होते. अंगही जड झालं होतं. आज संध्याकाळी त्यांचं भाषण होतं. त्यांना आता झोपून चालणार नव्हतं. हिंदुत्वाचा मुद्दा आता तीव्रतेने मांडायला हवा असं ठरवून खिडकी उघडली. डिसेंबरचा महिना, दिवस अद्याप उजाडला नव्हता. पुन्हा एकदा समुद्राकडे जावं का विचार मनात येऊन गेला. त्यांनी स्वतःच नाकारला. खुर्चीवर बसले. पावलातही दुखत होतं. दुर्लक्ष करून संध्याकाळच्या भाषणावर विषय लक्ष केंद्रित केलं. संध्याकाळी भाषण मुंबईतच होतं म्हणून ते लवकर परत आले. आज त्यांनी चर्चेला उत्तरं दिली नाहीत. घरी आल्यावर दारातच त्यांनी दाराची चौकट घट्ट पकडली. माई आल्या, परंतु काही बोलल्या नाहीत. औषधाची बाटली आणि पाणी आणून दिलं आणि स्तब्ध बसल्या. माई, आज अबोला कसला? काही नाही. बोलून थकला असाल. आता आम्ही अधिक नाही बोलून थकवत. तात्या हसले. माई, आमच्याच कवितेच्या ओळी आहेत ना की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गामाने. त्या व्यर्थ का जाऊ द्यायच्या? शरीर आहे तोवर चालत राहायचं. थांबला तो संपला. तुम्ही बघा, एकदा स्वातंत्र्य मिळाल्यावर आम्ही स्वस्थ बसतो की नाही.
असंभव, केवळ असंभव. ज्याच्या मनात रक्तात रोमारोमात देश आहे तो स्वतंत्र झाला की देशाच्या सुखाची काळजी कराल. ज्याच्या तनामनात भारतभूमी आहे, देशच ज्याची आस आहे, ध्यास आहे, त्याकडून इतर कोणती कसली अपेक्षा करावी. तुम्ही औषध घ्यावं. परत 4 दिवसांनी नागपूरला हिंदू महासभेच्या अधिवेशनासाठी जायचं आहे ना. डिसेंबरमध्ये मुंबईपेक्षा कितीतरी अधिक थंडी असते तिथे. ते काही बोलले नाहीत. औषधं घेतली आणि झोपायच्या खोलीत गेले. नागपूरच्या कडाक्याच्या थंडीत ते बोलायला उभे राहिले. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. हिंदू आणि हिंदुत्व या विषयावर आम्ही अनेकदा बोललो आहोत. हिंदू हे स्वयमेव राष्ट्र आहे. ते कसं आम्ही तुम्हाला पटवून द्यावं. इंग्रज धार्जिण्या किंवा मुस्लिम तुष्टीकरण करणाऱ्यांच्या ध्यानात यायला वेळ लागेल. परंतु कधीकधी ठेच लागल्यावर मनुष्य शहाणा होतो. कारण रस्त्यापुढे खड्डा हे डोळस माणसाला दिसतो. जाणून बुजून अंधत्व स्वीकारल्यावर काय होऊ शकेल याची कल्पनाच करावी. राष्ट्रहित आणि परराष्ट्रीय धोरणावर अवलंबून असतं. त्यात देशाची नीती असते. व्यक्तींचे व्यवहार नीतीच्या तत्वावर चालत असले तरी राष्ट्राचे व्यवहार नीती नियमानुसार चालत नाहीत. राष्ट्र म्हणून स्वसंरक्षण, स्वहितवर्धन हेच एकमेव उद्दिष्ट असतं. सत्य अहिंसा ही तत्व आदर्शवत भासली, कानाला गोड लागली तरी आपल्या राष्ट्राचं धोरण ठरवताना त्यात काडी मात्र उपयोग होत नाही. असा उपयोग झाल्याचं एकही उदाहरणही नाही. आपल्याकडे राज्यशास्त्र, न्यायशास्त्र, धर्मशास्त्र एवढंच काम, भारद्वाज निर्मित विमानशास्त्र याची विशाल परंपरा आहे. सोन्याचे अलंकार इथेच घडवले जातात. सोनंही इथेच आहे. तलवारी इथेच तयार होतात. मलमलसारखी तलम वस्त्र, कलाकुसरीची कामंही इथेच होतात. अशा वेळी परराष्ट्र व्यवहार करताना कुणाच्याही दडपशाहीने भारावून जाऊ नये. अखंड वेगवान प्रताप कोसळावा असा शब्दांचा प्रपात कोसळत होता. त्या प्रपाताचे तुषार दूरवरच्या गर्दीत मन चिंब करून जात होते. नागपूर नगरी धन्य झाली होती. ते परत मुंबईला प्रसन्न मनाने परतले. मुंबईला येताच त्यांना निझामच्या रझाकारांनी हिंदू विरोधात कारवाया सुरू झाल्यात अशी बातमी वाचली. हैदराबाद राज्यात रझाकारांनी हिंदू विरोधी कारवाया करत धुमाकूळ घातला होता. हिंदूंनी केवळ शांततामय असहकार द्यावा असं आम्ही कधीही म्हणणार नाही. एक निशस्त्र, दुसरा सशस्त्र हे काही योग्य नव्हे हे त्यांचं ऐकून हिंदुस्थानातील अनेक कार्यकर्त्यांनी त्यात भाग घेतला. परंतु रझाकारांना आणि हिंदूंना एकाएकी थांबवावं लागलं. कारण दुसरं महायुद्ध तीव्रतेने सुरू झालं होतं. निजाम विरोधी चळवळीला चांगलाच प्रतिसाद मिळाला. ब्रिटिश सरकार निजामाच्या सहकार्याची अपेक्षा करीत असताना लक्षात आलं, हिंदी सेना आपल्याला आवश्यक आहे, त्यांना डावलता येणार नाही. हिंदूंना विधिमंडळात 50% देण्याची जागा त्यांनी लालूच ब्रिटिश सरकारने दाखवली. पहिल्या महायुद्धात हिंदी सेना उपयोगी ठरली होती. पहिल्या महायुद्धाच्या वेळी ते अंदमानात होते, परंतु आता त्यांना स्वतंत्र असल्याने 10 दिशांनी विचार करता येणार होता. एक धागा गवसला तो म्हणजे तरुणांना सैनिकी शिक्षण द्यायचा. त्या दिवशी बाबा, बाळ आणि तात्या एकत्र असताना त्यांनी ही कल्पना सांगितली. बाबा म्हणाले, तात्या कल्पना चांगली आहे, पण कोण पालक आपला मुलगा सैनिकी शाळेत जाणार घेऊन, सैन्यात जा म्हणणार? पालक तयार करणं तरुणांवर अवलंबून आहे. आपण जेव्हा मित्रमेळा, अभिनव भारत या संघटना सुरू केल्या तेव्हा तरुणांचं संघटन झालंच ना. पालक मुलांना सैन्य शाळेत टाकतील प्रश्न तर अनेक आहेत, पण प्रयत्नही अनंत आहेत. हा काळ भारताला सशस्त्र होण्यासाठी अनुकूल आहे. तो कसा? नारायणने विचारले. कोणत्याही देशाची सीमा सुरक्षा, अंतर्गत सुरक्षा योग्य नसेल, फुटीर वृत्ती असेल, स्वार्थी वृत्ती असेल, संघटना नसेल तर ते राष्ट्र दुर्बल होतं असा इतिहास सांगतो. पोरस नसेल तर राष्ट्र दुर्बल होतं असा इतिहास सांगतो. पोरस सिकंदरचं उदाहरण घ्या ना. पोरसला जर इतर शूरवीर राजांनी संघटित सहकार्य केलं असतं तर भारतावर पुढे आक्रमणं झालीच नसती. तात्या म्हणाले, तुझी कल्पना सशक्त करण्याची योग्य आहे. बाबा, प्रत्येक काळात युद्ध साम्राज्य विस्तारासाठी झाली आहेत, परंतु ह्या होणाऱ्या जागतिक महायुद्धातून भारत स्वतंत्र करण्याची एक नवी दिशा आपल्याला मिळणार आहे. शिवाय स्वतंत्र भारताला स्वतंत्रच राहायचं असेल तर सीमा सुरक्षा अत्यंत गरजेची आहे. हे सत्य आहे तात्या. देश स्वतंत्र झाला तरी सुरक्षित ठेवणं अतिमहत्त्वाचं आहे. आपण इतर राष्ट्रांवर आक्रमण केलं नाही तर इतर राष्ट्र आपल्यावर आक्रमणच करणार नाहीत असं नाही. हेच नेमकं आम्हाला सांगायचं आहे बाळ.
आपण आक्रमण केलं नाही म्हणजे आपल्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी तरीही सेना आवश्यक आहे. म्हणून हव्यात सैन्यशाळा आणि सैनिकी शिक्षण. बाबा हसले मनापासून. तात्याला सारंच कसं सुचतं त्यांच्या डोळ्यातून बोलून गेलं. इतक्यात त्यांची प्रकृती बरी नव्हती. नारायण डॉक्टर होते, पण ते म्हणायचे, बाळ डॉक्टर, आयुष्य लांबवू शकतो केवळ, पण वाचवू शकत नाही. जेवढं आयुष्य आहे ते तू बघ. आम्ही ठरवलं नाही तरी ते मिळणारच आहे. खरं आहे बाबाराव, कितीतरी वर्षांनी आपण एकत्र आलो. झालीत ती 2-1.5 वर्ष एकत्र राहून. आता प्रकृती छान राहू द्यात. परंतु वारंवार ताप येऊन अशक्त झाले होते. तात्याही पूर्वीचे राहिले नव्हते. बाबांना आता मोठ्या डॉक्टरला दाखवणं भाग होतं. ऐकता ऐकता नारायणला आठवलं. ठरल्याप्रमाणे नारायण आपला डॉक्टरी व्यवसाय सांभाळून प्रचार कार्याला लागले. तात्यांनी गावोगावी सैनिकी शाळा, सैनिकीकरण मंडळं स्थापन करण्याचे आवाहन केले. पाहता पाहता त्यांच्या भाषणातून त्यांच्या चित्तवृत्ती उचंबळून येत होत्या. सैनिकी शिक्षणाला अनेक उद्योग प्रवृत्त झाले, पुढे आले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी गुप्तपणे भारताबाहेर जाऊन आझाद हिंद सेनेचं नेतृत्व स्वीकारलं. सावरकरांचं सैनिकी शिक्षणाचं धोरण त्यांना अत्यंत आवडलं. तात्यांनाही सांप्रत असलेल्या काँग्रेसचा अहिंसा मार्ग अत्यंत विलंबाने जाणाऱ्या मालगाडीसारखा वाटत होता. अशावेळी भराभर स्थानकं घेणारी गाडी त्यांना हवी होती. सुभाषचंद्र बोस त्यांच्या पत्रांनी त्यांच्या आशा अधिक पल्लवित झाल्या. सशस्त्र सेना ही हिंदुस्थानची आजची नव्हे, पुढेही नितांत गरज राहणार आहे, हे सुभाषचंद्रांना पटलं. याचा त्यांना आनंद झाला होता. त्याचवेळी बाबांनी तब्येत त्यांची पुन्हा पुन्हा बिघडत होती, ते पाहिलं. अशा वेळी डॉक्टरांनी सल्ला दिला, मुंबई दमट हवामान असल्याने सहन होत नसावं, जरा हवा पालट करावा. नारायणराव स्वतः एक आनंदी, अत्यंत समाधानी, प्रखर कार्यकर्ता असलेले व्यक्तिमत्व होते. ते म्हणाले, बाबा, इंग्रज लोक उन्हाळा आला की कसे हिल स्टेशनवर जातात, तसं तुम्ही आता हवा पालट करावा. बोला फुलाला गाठ पडावी तसं झालं. सांगलीहून त्यांचे मित्र आले सहज म्हणून भेटायला. बाबा, तुम्ही होतात तेव्हा तुम्हाला भेटायला अनेक क्रांतिकारी माणसं यायची. तात्या जेव्हा रत्नागिरीला स्थानबद्धतेत होते, आता तुम्ही गेलात, मोठ्या लोकांची पायधूळ पडत नाही सांगलीत. तुम्ही परत चलावं. डॉक्टरांनी बाबांना हवा पालट करायला सांगितलंच आहे. अरे, ही तर आनंदाची गोष्ट. आमचा वाडा रिकामाच आहे. 2 खोल्यात आम्ही पती पत्नी राहतो. तुम्ही आलात तर आम्हाला आनंद होईल. गावात पुन्हा वर्दळ वाढेल. गावात नवचैतन्य येईल. आपण चलावं बाबा. आम्ही आनंदाने त्यांना पाठवू, पण एक अट आहे. बाबा आम्हाला पित्या समान आहेत. त्यांची कुठे आबाळ होऊ नये. औषध पाणी वेळेवर मिळावं. सेवा केली जावी. म्हणून आम्ही आमच्या पत्नीला आणि शांताबाईला मुलांना तिथे पाठवू. मुलांवर त्यांचे संस्कार व्हावेत. मुलांनी ते संस्कार घेऊन जीवन सफल करावं अशी आमची इच्छा आहे. भिकारी मागतो 1 डोळा, देव देतो 2. तसं झालंय बाळ. तुमच्या परिवाराने वाड्याची भिंती जाग्या होतील. किती दिवस मुक्या भिंतींना शब्द ऐकू येतील. उद्या त्या बोलायला लागतील. परंतु शांताबाई यायला तयार असतील तर तुमचं काय? आम्ही शनिवार रविवार दवाखाना बंद असल्याने तिथे येऊन जाऊ. शांताबाई स्वतःच तयार होतील. बघायचंय प्रात्यक्षिक. नारायणने आत डोकावून हाक मारली. शांताबाई शांत, सोज्वळ, प्रेमळ दिसल्या. त्यांनी म्हटलं, एक प्रश्न आहे. बाबांना हवा पालट म्हणून कुठेतरी पाठवायचं होतं. सांगलीचे त्यांचे मित्र काशीनाथ पंत लिमये आले, ते नेतो म्हणतायत. असं बरं आम्ही बाबांना जाऊ देऊ? आम्ही मुलांना घेऊन त्यांची सेवा करायला जाऊ. बाबांची प्रकृती बरी नसते, माहिती आहे ना आपल्याला. ते जितके दिवस राहतील तितके दिवस आम्ही तिथे राहू. तुम्ही येत जा आधेमध्ये. नारायणरावांनी बैठकीत बोललेले शब्द स्वयंपाकघरात स्वयंपाक करीत घाम पुसत येणाऱ्या शांताबाईंनी तंतोतंत उच्चारले. श्रीराम आणि सीता कधी वेगळे का होते? आज तात्या दौऱ्यावरून आल्यावर त्यांना विचारावं लागेल. पण तुम्ही आहात म्हटल्यावर ते नाही म्हणायचे नाही. बाबाही आता हळूहळू त्यांच्या खोलीतून येऊन गप्पांमध्ये सामील झाले होते. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.